नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं ईगल्स कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा पार्ट 1 चा चौथा चॅप्टर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये काही 9वीच्या रिलेटेड प्रश्न आहेत ते आपण पाहूया. How do we decide the given material is a good conductor of electricity or an insulator? आपण कसं डिसाइड करतो की एखादी मेटल किंवा एखादी मटेरियल हा गुड कंडक्टर आहे किंवा बॅड कंडक्टर आहे किंवा त्याला इन्सुलेटर म्हणतो. तर पहा, ज्या मटेरियलचा जो काही इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतो तो जर लो असेल तर त्याला म्हणतात गुड कंडक्टर. रेजिस्टन्स लो असेल तर गुड कंडक्टर. आणि त्याचे एक्झाम्पल सिल्वर असेल, गोल्ड असेल, कॉपर असेल, हे त्याचे एक्झाम्पल असतात. आणि दुसरा इन्सुलेटर काय, अ मटेरियल व्हिच हॅज एक्स्ट्रीमली हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. ज्या मटेरियलचं काय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली हाय असेल त्याला म्हणतात इन्सुलेटर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल याचा पेपर, वूड, ग्लास, रबर एक्सेट्रा एक्सेट्रा. पुढे पहा, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं, पहिल्यांदा पाहूया स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय असते. तर ऍक्च्युअली स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज इम्बॅलन्स बिटवीन पॉझिटिव्हली चार्जड अँड निगेटिव्हली चार्जड चार्जेस किंवा ऍटम्स म्हणूया आपण. तर चार्ज काय करतात रे बाळांनो, ह्या ठिकाणी पहा, ह्याच्या मागचा जो काही मेन रिझन आहे कशाचा, जे काही निगेटिव्हली चार्जड आणि पॉझिटिव्हली चार्जड ह्याच्यामध्ये स्टॅटिक्स काय म्हणलं आपण, इम्बॅलन्स असतो. आणि याच्या मागचा मेन रिझन काय, जे काही ऑब्जेक्ट असतात, the reason behind object becoming positively and negatively charged is transfer of negatively charged particles. काय होतात, जे काही निगेटिव्हली चार्जड पार्टिकल असतात एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्या ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर होत असताना त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतं, त्यालाच म्हटलं जातं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. पुढे पहा, ह्या चॅप्टर मध्ये आणखीन आपल्याला काय पाहायचं आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टिंग वायर, इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ रेजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर याच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे आहे. एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट पाहूया. एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट, त्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम दिलेला आहे, ते पहिला डायग्राम पाहूया आपण. हे काय टोटल, दॅट इज इलेक्ट्रिकल सर्किट. ए म्हणजे काय असतो रे, एमिटर. हे काय, हे झिगझॅग लाईन जे दिसते ना तुम्हाला, दॅट इज अ रेजिस्टन्स. हे व्ही म्हणजे काय, व्होल्टेज. हे डॉट दिसते ना, हे की असते. आणि हे काय आहे, सेल. आणि ज्यावेळेस नंबर ऑफ सेल एकत्रित येतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं रे बाळांनो, बॅटरी म्हणतात. आणि जे काही चार्जेस असतात दे ऑलवेज ट्रॅव्हल किंवा फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज टू द निगेटिव्हली चार्ज. ओके, कुठून कुठे जातात, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्हली चार्ज कडे ते काय होत असतात, फ्लो होत असतात. आता या डायग्राम मध्ये आपण कन्सिडर करा, इफ अ चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी. जर समजा ए टू बी मध्ये किती चार्ज फ्लो होत आहे, क्यू चार्ज होत आहे. वर्क व्ही ए बी क्यू. व्ही म्हणजे काय रे बाळांनो, पोटेन्शियल डिफरन्स, या टोटल सर्किट मधला पोटेन्शियल डिफरन्स. क्यू म्हणजे काय, चार्ज. हॅज बीन डन ऑन क्यू व्हाईल गोइंग फ्रॉम ए टू बी. फ्रॉम व्हेअर डज द एनर्जी कम टू डू दिस वर्क. मग हे वर्क करण्यासाठी एनर्जी कुणापासून येते, मेन रिझन कायच्या मागचा, सेल काय करतो या ठिकाणी, एनर्जी प्रोड्यूस करतो, प्रोव्हाइड करतो. This cell gives energy through the charge Q to the resistance where work VQ is performed. या ठिकाणी सेल काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो थ्रू क्यू चार्ज. चार्जचा युनिट काय, कुलम. कशाला, त्या वायरला प्रोव्हाइड करतो. आणि ह्या ठिकाणी काय परफॉर्म होतं, वर्क डन होतं, व्ही क्यू हा एवढा वर्क डन त्या ठिकाणी परफॉर्म होतो. इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी इन टाइम टी. जर समजा चार्ज क्यू फ्लो झाला किती टाइम मधून, ए टू बी टाइम मध्ये, इन टाइम टी. हे म्हणजे काय, ए टू बी एवढा अंतर आहे, इथून एवढा पूर्ण अंतर ह्या बी पर्यंतचा. आणि याच्यामध्ये किती चार्ज फ्लो होत आहे, क्यू चार्ज फ्लो होत आहे. त्या ठिकाणी जो काही वर्क परफॉर्म केला जातो टाइम टी मध्ये, तो आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. वर्क डन इज इक्वल टू किंवा व्ही ए बी इंटू क्यू हा त्या रजिस्टरला देण्यात आलेला वर्क डन आहे. This energy is received by the register. जे काही एनर्जी प्रोव्हाइड केलं सेलच्या माध्यमानं, हे कोण रिसिव्ह करतं, रेजिस्टर रिसिव्ह करतं. आणि रिसिव्ह करून त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं, हीट एनर्जी मध्ये. आता हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर रेजिस्टरचा टेम्परेचर वाढेल का कमी होईल, ऑब्विसली इन्क्रीज होणार. तर पुढे पहा, P इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी
डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला पॉवर, इलेक्ट्रिक पॉवरची डेफिनेशन पाहायचं. इलेक्ट्रिक पॉवर इज द वर्क डन पर युनिट टाइम. जेवढा काही एखाद्या युनिट टाइम मध्ये म्हणजे वर्क डन घडून येतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर म्हटलं जातं, किंवा इलेक्ट्रिक एनर्जी युज्ड पर युनिट टाइम त्याला सुद्धा आपण इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो. आणि इलेक्ट्रिक पॉवरचा युनिट असतो वॅट. काय असतो रे बाळांनो? वॅट त्याचा युनिट असतो. कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतात वॅट. पुढे पहा, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. मग ह्या ठिकाणी वर्क डन जो झाला तो किती होता? आता सांगितलं आपल्याला व्ही इंटू क्यू होता, आणि टाइम रिक्वायर्ड किती होता? टी होता. मग ह्या ठिकाणी व्ही इंटू क्यू डिवायडेड बाय टी झाला. पण आपल्याला फॉर्म्युला येताना बी मध्ये सुद्धा पाहिला, पण इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू काय येतं? टोटल नंबर ऑफ चार्जेस फ्लोईंग थ्रू द कंडक्टर डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. म्हणजे त्या कंडक्टर क्यू डिवायडेड बाय टी, क्यू म्हणजे चार्जेस डिवायडेड बाय टाइम, हा इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे क्यू डिवायडेड बाय टी, एवढ्यासाठी मी काय केलं? आय घेतलं. मग पी इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू, मला फॉर्म्युला काय मिळाला? व्ही इंटू टी इतका मला फॉर्म्युला मिळाला. व्ही इंटू टी हा फॉर्म्युला मिळाला. द सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे कोण दिलं? सेल देतो एनर्जी. गिव्स टाइम टी द एनर्जी पी इंटू टी टू द रेजिस्टर. म्हणजे काय? एखाद्या ठराविक टाइम मध्ये आपल्याला त्या रेजिस्टरला जी काही एनर्जी मिळते ती एनर्जी किती असते? पी इंटू टी असते. पी इंटू टी. पी चा फॉर्म्युला काय आला आपल्याला? व्ही इंटू आय. पुन्हा काय आला? टी आला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पॉवर इज इक्वल टू काय तरी बाळांनो? व्ही इंटू आय इंटू पुन्हा टी. पुढे पाहूया आपण. इफ आय इज द करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर, किंवा इफ आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट, द हीट इज प्रोड्युस्ड. ज्यावेळेस कंटिन्युअसली हीट करंट प्रोड्यूस होतं, करंट प्रोड्यूस झाल्यानंतर त्या कंडक्टर मध्ये किंवा त्या सर्किट मध्ये काय इन्क्रीज होतो रे? टेम्परेचर वाढतो. आणि तो कसा होतो? गरम होतो. तो कंडक्टर जो आहे किंवा जो सर्किट आहे ते हीट होते, गरम होते, हीट प्रोड्यूस होते त्या रेजिस्टर मध्ये टाइम टी मध्ये. मग आपल्याला जो फॉर्म्युला हीट प्रोड्यूस झाला त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. पहा, एच इज इक्वल टू पी इंटू टी. पी म्हणजे काय? इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाइम रिक्वायर्ड. मग पी चा आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली, किती होती पी ची व्हॅल्यू? व्ही इंटू आय. काही इथं व्ही इंटू आय ऍज इट इज, पुन्हा टी ला टी ह्या ठिकाणी घेतलंय. मग दुसरा जो आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय म्हणतो? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. 9वी मध्ये ओहम्स लॉ आपण पाहिला होता. व्ही इज इक्वल टू व्ही ए बी, दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टर्मिनल ए टू बी, इज इक्वल टू आय इंटू आर. आर म्हणजे काय असतो रे? रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचाच युनिट काय असतो? ओहम असतो. ओके. मग ह्या ठिकाणी आपण दोन आपल्याला समीकरण मिळाली. एच इज इक्वल टू व्ही आय टी आणि व्ही इज इक्वल टू आय आर. मग ह्याच्यावर आपण काय करू शकतो? पहा, व्ही एच इज इक्वल टू, ओके, पुढे पहा, ह्या ठिकाणी व्ही ए बी ची किंमत मी ठेवू शकतो. किती आहे रे? आय आर. ओके, आय आणि आर ठेवलं. मग हे आय आर इंटू आय टी आलं का लक्षामध्ये? आय आर इंटू आय टी. आय आय म्हणजे किती रे? आय स्क्वेअर. आणि आर टी म्हणजे किती? आर इंटू टी. आपल्याला काय मिळणार मग? एच इज इक्वल टू, हे पहा इथं, आय आय इंटू आर टी, दॅट इज आय स्क्वेअर आर टी. आपल्याला ह्या ठिकाणी किंमत मिळत असते. हे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, ह्याला काय म्हणलं जातं? जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ह्याला काय म्हणतात? जूल्स लॉ ऑफ हिटिंग. युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर काय आहे? इलेक्ट्रिकल पॉवरचे युनिट काय असतो? तर वॅट म्हणलं आपण. कुण्या पद्धतीने करतात पाहूया. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला मिळाला व्ही इंटू आय, दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स इंटू आय व्ही. आणि पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट व्होल्ट, इलेक्ट्रिक करंटचा युनिट एम्पियर. मग 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर, ह्यांचं युनिट पहा. वर्क डन जूल. आता व्होल्ट काय असतो रे बाळांनो? जे म्हणजे काय? जूल. जूलचं कशाचा युनिट आहे? वर्क डनचा. सी म्हणजे काय? क्यू. क्यू म्हणजे चार्ज. म्हणजे काय? डब्ल्यू बाय क्यू ह्याचा फॉर्म्युला असतो. ओके. आणि पुढं एम्पियर. 1 इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू क्यू बाय टी आता सांगितलं होतं. मग क्यू चा फॉर्म्युला काय असतो? कुलॉम्ब असतो. टाइमचा काय असतो? सेकंद असतो. ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या ठिकाणी 1 सी म्हणजे काय? 1 कुलम चार्ज, 1 कुलम चार्ज कटला. मग उरला काय? 1 जूल डिवायडेड बाय 1 सेकंद. 1 जूल डिवायडेड बाय 1 सेकंद इज वर्क डन. वर्क डनचा काय येतो? तर जूल डिवायडेड बाय सेकंद म्हणजेच काय? तर डब्ल्यू हे वॅट ह्या ठिकाणी आपल्याला युनिट. Thus the unit of electrical power is 1 watt. म्हणून इलेक्ट्रिकल पॉवरचे युनिट किती आहे? 1 वॅट आपल्याला मिळतं.
आणि कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जो आहे तो असतो किलोवॅट आवर. किलो वॅट आणि आवर काय असतो, किलोवॅट आवर हा कमर्शियल युनिट असतो. आणि 1 किलोवॅट आवर बरोबर किती असतं, तर 3.6 गुणिले 10⁶ जूल. 3.6 गुणिले 10⁶ जूल एवढा असतो. हे आपण कॉमनली नोन युनिट आहे. पुढे पाहायचं आपल्याला, when a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to current. ज्यावेळेस एखादी काय करतो आपण, रेजिस्टर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कनेक्ट करतो, त्या रेजिस्टर मध्ये काय प्रोड्यूस होते, हीट प्रोड्यूस होते. कशामुळे, ड्यू टू फ्लो ऑफ द कंडक्टर. ह्यालाच म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. ह्याला काय म्हटलं जातं, हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. ओके, ह्याच्यावर आपल्याला अनेक प्रकारचे एक्सरसाइज मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि परीक्षेच्या बोर्डाच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता, हे कॉईल आहे, दॅट इज अ सॉलिनॉइड टाइप कॉईल आहे. म्हणजे शिगडी आपल्या घरगुती कामामध्ये वापरत असतो, या शिगड्या या ठिकाणी दिसतात. इक्विपमेंट सच ॲज वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. त्याच्यामध्ये आयन असेल, स्त्री असेल, त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर बल्ब असतील, त्या बल्ब मध्ये काय केला जातो, टंगस्टन वायर वापरून त्याचा वापर केला जातो. ओके, काय म्हटलं आपण, स्त्रीमध्ये सॉरी आपली इस्त्री जे असते ना कापडे गरम करायची, ते त्याच्यामध्ये काय करतात, आलो नायक्रोम वापरतात. ओके, इलेक्ट्रिक कुकर मध्ये सुद्धा वापरतात. टंगस्टन वायरचा वापर केला जातो बल्ब मध्ये. कशासाठी, कारण ह्यांचा जो काही टंगस्टन वायरचा जो काही हिटिंग म्हणजे बॉइलिंग पॉइंट असतो तो खूप उच्च असतो. मेल्टिंग पॉइंट सॉरी, तो जवळपास 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतो. आणि त्या तेवढ्या जास्ती असल्यामुळे जरी त्याच्यामध्ये आपण जर इलेक्ट्रिसिटी पास केलं तरी सुद्धा तो काय होतो, मेल्ट होत नाही, तर उलट त्याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी इमिट होते, प्रोड्यूस होते. आणि जे काही हॉट वायर असतात ते सुद्धा काय करत असतात, रेडिएट होतात, रेडिएशन त्याच्यापासून निघतात, त्याच्यापासून ते उष्ण होऊन त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी दिसते ना, अशा पद्धतीने लाईट प्रोड्यूस होऊ शकते. किंवा आपण बल्ब जो वापरतो, ह्या बल्ब मध्ये हे जो वायर आहे ना हे वरच्या साईडचा, हे टंगस्टनचा वापरलेला असतो, सॉलिनॉइड टाइप कॉईल असतो. त्याच्याबद्दल आपण एखादी प्रश्न सांगूया. म्हणजे आपल्याला एक्सरसाइज मध्ये कोणता प्रश्न देण्यात आलेला आहे, तर आपल्याला असं विचारला जातो की नायक्रोम वायर किंवा इलेक्ट्रिक आयन मध्ये, ओके, किंवा जो काही बल्ब आहे त्याच्यामध्ये टंगस्टन मेटल का म्हणून वापरला जातो, असं तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि परीक्षेला असे प्रश्न पडू शकतात. आणि आता जे आपण इलेक्ट्रिक पॉवर सांगितलं, इलेक्ट्रिक पॉवर 1 वॅट, जो की खूप लहान आहे, त्याच्यामुळं 1 वॅट म्हणजे किती, 1000 हेन्स 1000 वॅट किंवा 1 किलोवॅट इज युज्ड ॲज अ युनिट टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरचा युनिट 1 वॅट जो ऍक्च्युली आहे ना, इलेक्ट्रिक पॉवरचा युनिट खूप लहान आहे, त्याच्यामुळे 1 किलोवॅट ह्या ठिकाणी यूज केला जातो इलेक्ट्रिकल पॉवरचा युनिट म्हणून. आणि प्रॅक्टिस मध्ये 1 किलोवॅट पॉवर इज युज्ड फॉर 1 आवर. 1 तासासाठी 1 किलोवॅट आवर वापरलं जातं. म्हणून इट विल बी मीन 1 किलोवॅट आवर इंटू 1 आवर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी युज्ड. म्हणजे 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. ह्या ठिकाणी पहा, 1 किलो म्हणजे किती, 1000 वॅट, इंटू एका तासामध्ये किती सेकंद, 3600 सेकंद. म्हणजे त्याचं काय, तर 3.6, किती शून्य, 1 2 3 4 5, आणि इथं जर मी डॉट घेतला तर एकूण 6, म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता पहा, जे आताच तुम्हाला सांगितलं की टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनॉइड टाइप कॉइल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. हो आपल्याला प्रश्न एक्सरसाइज मध्ये विचारण्यात आलेला आहे. एक्सरसाइज मधला हा प्रश्न आहे. तर ह्याचं आन्सर काय येतं, जे काही आता जे सांगितलं तुम्हाला मी, हे कशावर वर्क करतात, ऍक्च्युअली दे वर्क ऑन द हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. नंबर 1, the intensity of light emitted by the filament of the bulb depends upon the temperature of the filament. जो काही इंटेन्सिटी लाईटची इमिट होणार आहे त्या बल्बच्या माध्यमाने, ते कशावर डिपेंड असते, जो काही टेम्परेचर असेल त्या फिलामेंटचा त्याच्यानुसार. जसं टेम्परेचर इन्क्रीज होतो तसं त्याची जी काही
इमिशन असतात ती इन्क्रीज होतात. आणि ह्या ठिकाणी जो काही फिलामेंट ऑफ द बल्ब आहे हो हा कोणता वापरलेला असतो, हा टंगस्टन वापरलेला असतो. आणि टंगस्टनचा जो काही त्याला काय म्हणू आपण, मेल्टिंग पॉइंट आहे तो खूप उच्च असतो. जवळपास 3400 आपल्याला बुक मध्ये दिलं आणि नवनीत मध्ये 3410 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. त्यामुळं जरी त्याच्यामधून लार्ज अमाऊंट मध्ये जरी इलेक्ट्रिसिटी करंट पास झाला विदाऊट मेल्टिंग, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मेल्ट न होता त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, इमिशन मिळतं. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी ब्राईट लाईट आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून टंगस्टन मेटल हे सॉलिनॉइड टाइप कॉइल, जो काही ऍक्च्युअली सॉलिनॉइड टाइप कॉइल म्हणजे काय फिलामेंट आहे ना, जो काही दॅट इज अशा पद्धतीने असतो, त्याच्यामध्ये वापरला जातो. कशामध्ये, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. मग असेच इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे काही हीट प्रोड्यूस करतात, जे की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर काम करतात, जसे की आयन असेल, इलेक्ट्रिक हीटर असेल, बॉयलर असेल, टोस्टर असेल, जसे की नायक्रोम अलॉय असतील, जे की प्युअर मेटल आहे, त्यांचा सुद्धा काय केला जातो, वापर केला जातो. आता पाहूया इलेक्ट्रिक आयन मध्ये काय म्हणलं. In an electric iron, the coil of high resistance is kept between mica sheets. इलेक्ट्रिक आयन मध्ये जे काही कॉईल असतात हाय रेजिस्टन्सचे, ते मिका शीट मध्ये ठेवलेले असतात. कारण मिका हा कसा आहे, बॅड कंडक्टर आहे. कुणाचा, मिका इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. मिका इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. सॉरी, मिका इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट सॉरी, मिका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड गुड कंडक्टर ऑफ हीट. ह्या ठिकाणी जो मिका आहे तो कसा असतो, इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असतो आणि हीटचा गुड कंडक्टर असतो. आणि दोन इलेक्ट्रिक प्लेटच्या मध्ये ठेवल्या, दोन आयन प्लेट मध्ये ठेवल्यामुळं जो काही इलेक्ट्रिक करंट पास होणार होता इकडून तिकडे, तो का होतो, त्या मिका शीट मुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट त्याच्यातला स्टॉप होतो. आणि जे काही हेवी मेटल ब्लॉक असतात आयनचे, त्याच्यामधून जे फक्त काय ट्रान्सफर होणार, गुड कंडक्टर ऑफ हीट असल्यामुळे ही ट्रान्सफर होणार आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे जो काही पर्सन त्या ठिकाणी इलेक्ट्रिक आयन वापर करतो त्याला त्या ठिकाणी कोणताही इलेक्ट्रिक शॉक त्या ठिकाणी आपल्याला बसलेला दिसत नाही. आणि जो पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचा आहे तो आहे शॉर्ट सर्किट, फ्यूज वायर. त्याच्याबद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायचं आहे.